परिस्थिती अशी आहे ग्रामीण भागात आत्ताही, की स्त्री म्हणजे चूल-मूल हे समीकरण जुनं आहे, ती म्हण जुनी आहे. परंतु स्त्री जे घरात काम करते, धुणं भांडी असेल, स्वयंपाक असेल, विहिरीहून लांबून पाणी आणायचं काम असेल किंवा घरातलं मुलांचं काम असेल, ह्या कामाला काडीची किंमत नाही. तिला 4 पोरं झाली तरी त्याची काडीची किंमत नाही. कारण का? ती जर शेतात राबली, रानात राबली, रोजगार हमीच्या कामावर राबली, रस्त्याच्या कामावर, विहिरीच्या कामावर राबली, तरच त्याला काम म्हटलं जातं. घरातल्या कामाला शून्य किंमत असते. अशा सामाजिक अरिष्टांच्या किंवा एकंदरीत अशा ह्या ज्या मतप्रवाहाच्या कचाट्यात सापडलेली जी ग्रामीण स्त्री आहे, त्याच्या पलीकडं सुद्धा अनेक संकट आहेत. पण ती संकटं लोकांच्या समाजाच्या दबावाच्या धबडक्याखाली कुणीही सहसा पुढे येऊन देत नाही. अजिबात येऊन देत नाही. मग हे मांडायचं कुणी?